जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे निकाल हे लागलेले आहेत। गडिंग्लज, आजरा, चंदगड या 3 तालुक्यामध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादीचं चक्रीवादळ आलेलं आहे। काही अपवाद वगळता म्हणजेच 1 ते 2 सीटा ह्या जनसुराज आणि भाजपला मिळालेल्या आहेत। अन्यथा संपूर्ण 3 तालुक्यामध्ये, संपूर्ण या गडिंग्लज विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळाचं चक्रीवादळ आलंय असं म्हणायला काही हरकत नाही। आपण सुरुवात गडिंग्लज पासून करूया। गडिंग्लजमध्ये 5 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत आणि 10 गण आहेत। त्यापैकी आपण पाहू शकतोय 4 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं हे घड्याळ आलेलं आहे आणि जनसुराजने एका जागेवर विजय संपादन केलेला आहे। म्हणजेच काय तर भाजपाचं आव्हान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर होतं, काँग्रेसचं आव्हान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर होतं आणि या काँग्रेस आणि भाजपाला धूळ चारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने येथे आपला गडिंग्लज तालुक्यात जम बसवलेला आहे आणि जनसुराज शक्ती पक्षाने या अनिरुद्ध रेडेकर नूल जिल्हा परिषद मतदारसंघातून श्री गणेशा केलेला आहे। आपण एकंदरीतच पाहिलं तर चालू असलेली निवडणूक, तापलेलं वातावरण आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला तर या गडिंग्लज, आजरा, चंदगडमध्ये कोणाचा करिश्मा चालणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होताना आपण पाहतोय गडिंग्लज, आजरा, चंदगड या तिन्ही तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे। कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण चालू करूया। शैलेजाताई पाटील या जिल्हा परिषदेला निवडून आलेले आहेत। त्यांच्या खाली सुनीता देसाई या गिजवणी पंचायत समिती गणातून त्या निवडून आलेले आहेत। कडगाव गणातली जी सीट आहे ती राष्ट्रवादीच्या हातातून निसटलेली आहे, तिथे भाजपाच्या सारिका भटकली या विजयी झालेले आहेत। त्यानंतर महागाव बडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण पाहतोय अमर चव्हाण हे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत होते राष्ट्रवादीकडून, त्यांना घवघवीत यश मिळालेलं आहे। त्यांना तब्बल 6432 इतकं मोठं मताधिक्य मिळालेलं आहे। गडिंग्लज तालुक्यामध्ये तर सगळ्यात जास्त हे लीड आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे सर्वात जास्त लीड असू शकतं। त्यानंतर त्याच्या खाली म्हणजेच भडगाव पंचायत समिती गणातून शिवाजी करेगार हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि पलीकडच्या बाजूने म्हणजे भागाव पंचायत समिती गणातून डॉक्टर प्रतिभा चव्हाण ह्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या। त्या दोघांनाही देखील चांगले यश मिळालेलं आहे, तेथे राष्ट्रवादीचा झेंडा लागलेला आहे। पलीकडच्या बाजूला आपण जर गेलो तर नूल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनिरुद्ध रेडेकर हे जनसुराज शक्ती पक्षाच्या तिकिटावर लढत होते, त्यांना घवघवीत यश मिळालेलं आहे आणि अनिरुद्ध रेडेकर हे 1963 मतांनी निवडून आलेले आहेत। तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, तिथे त्यांनी जनसुराज शक्ती पक्षाचा झेंडा हा फडकवलेला आहे। आणि खालच्या सीटा जर बघितल्या म्हणजे हासूर चंपू गणातून किंवा नूल पंचायत समिती गणातून बघितलं तर दोन्ही सीटा ह्या राष्ट्रवादीच्या आलेल्या आहेत। एक साईडला जर बघितलं तर आपण प्रभावती बागी यांना विजय मिळालेला आहे, तर दुसऱ्या साईडला शिवगोंडा पाटील यांना विजय मिळालेला आहे। अलकरी जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार केला तर तिथे शिवशंकर हत्तरकी म्हणजेच आप्यांना हे विजय झालेले आहेत। तिथे भाजपाचं आव्हान होतं, पण भाजपाचं आव्हान हे राष्ट्रवादीने परतून लावलेलं आहे। अवघ्या 77 मतांनी शिवशंकर हत्तरकी हे निवडून आलेले आहेत। बसरगे गणातून रुपा केसरुळी या निवडून आलेले, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून लढत होत्या, तर रुपा केसरुळी यांचा विजय देखील मोठ्या फरकाने म्हणजे 1700च्या जवळपास मताने हा विजय झालेला आहे। तर दुसरीकडे तिरणी मतदारसंघ जो आहे, तिरणी पंचायत समिती जी आहे तिथे इंगवले वर्सेस देसाई अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे भाजपाने बाजी मारलेली आहे। देसाई यांना पराभव पत्करावा लागला आणि तिथे इंगवले म्हणजेच भाजपाला तिथे यश मिळाल्याचं दिसते। आपण निसरीकडे जाऊया। निसरीकडे आपण पाहिलं तर तिथे तिरंगी लढत होती, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यामध्ये लढत होती। प्रामुख्याने ही तिरंगी लढत होती, प्रामुख्याने लढत जी होती ती तिरंगी होती। संग्रामसिंग कोपेकर, गिरिजादेवी शिंदे आणि विद्याधर गुरबे यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळाली आणि या लढतीमध्ये संग्रामदादा कोपेकर यांनी घवघवीत विजय मिळवलेला आहे। संग्रामदादा कोपेकरांना जी मतं मिळालेली आहे ती 2202 म्हणजे तालुक्यातील जे जिल्हा परिषद 5 सदस्य जे निवडून आलेले त्यापैकी 2 नंबरची मतं विजयाची ही संग्रामदादा कोपेकर यांनी घेतलेली आहे। तर खालच्या ज्या दोन्ही सीटा आहेत अमर इडदुगे आणि स्नेहल जाधव या दोन्ही सीटा देखील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले आहेत। तर आपण जर पंचायत समितीचं जर बलाबल जर बघितलं किंवा राष्ट्रवादीचं जे जिल्हा परिषदेचं जर बलाबल बघितलं तर राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेला एकूण 4 जागा या गडिंग्लज तालुक्यात मिळालेल्या आहेत आणि 1 जागा ही जनसुराजला मिळालेली आहे। आणि पंचायत समितीचा जर विचार आपण जर केला तर पंचायत समितीला राष्ट्रवादीला एकूण 8 जागा या पंचायत समितीच्या मिळालेल्या आहेत आणि 2 जागा या भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहेत। म्हणजेच पंचायत समिती सभापती पद हे राष्ट्रवादीकडे राहू शकतं। तर एकंदरीत जर पाहिली तर गडिंग्लज मध्ये राष्ट्रवादीचं जर वारं बघितलं तर या 4 मतदारसंघामध्ये हे वारं टिकून राहिलेलं आहे। फक्त नूल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता त्याला जनसुराजने उद्ध्वस्त केलेला आहे आणि आपला श्री गणेशा केलेला आहे। तसंच आपल्या पलीकडच्या तालुक्यामध्ये आजरा तालुक्यामध्ये जर पाहिलं तर तिथे देखील राष्ट्रवादीच्याच उमेदवारांना यश मिळवलेलं आहे। चंदगडमध्ये देखील एखादी सीट ही भाजपला मिळालेली आहे, अन्यथा तिथे देखील राष्ट्रवादी काँग्रेसलाच यश मिळालेलं आहे। राष्ट्रवादीचा वारू हा कुठल्याही पक्षाला रोखता आलेला नाही। गडिंग्लज, आजरा, चंदगड या 3 तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं चक्रीवादळ हे आलेलं आहे आणि आपण पाहतोय या दोन्ही राष्ट्रवादी अलग अलग लढलेल्या होत्या, त्यावेळी यश हे दुभागले गेलेलं होतं, त्यावेळी कुणाचा तरी फायदा झालेला होता। पण हे सर्व ओळखून राष्ट्रवादी ही एकत्रित मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात एकत्रित आले आणि याचं
आज फलित आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गडिंग्लज, आजरा, चंदगड या 3 तालुक्यामध्ये घवघवीत यश मिळताना दिसते आणि इथून पुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगवेगळ्या पद्धतीने लढणार नसून एकत्रित, संघटित आणि एकमताने, एक दिलाने लढणार असल्याचे मत आता कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेले असून इथून पुढचे विजय हे राष्ट्रवादीचे असतील असा देखील अंदाज या राष्ट्रवादीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. आपण या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक लागल्यापासून ते आज निकालाचा अखेरचा दिवस आहे त्या दिवसापर्यंत प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत. सकाळपासून आज आम्ही वेगवेगळ्या गटातील, वेगवेगळ्या गणातील सगळ्या काही ताज्या घडामोडी ह्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीतच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा इतिवृत्तांत हा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देऊ केलेला आहे आणि आज लास्टची बातमी या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आपण पाहू शकताय. आपण या राष्ट्रवादीचं हे गडिंग्लज तालुक्यामध्ये चक्रीवादळ आलेलं आहे, कारण 5 पैकी 4 या जागा राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत आणि जनसुरा शक्ती पक्षाचा श्री गणेश झालेला आहे, कारण नूल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांनी 1 सीटवर विजय मिळवलेला आहे आणि पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झेंडा फडकवलेला आहे. म्हणूनच आपल्याला वाटतं की या गडिंग्लज, आजरा, चंदगड या 3 तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच चक्रीवादळ आलेलं आहे.